श्रीगणेशाय नमः। सजेति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा श्रवणीर्व्यतमसारासन्नासेदनाना या कुन्देन्दुतुषारहारधवलाया शुभ्रवस्त्रामृताया वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयेतगिरिमित्रभातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदिरेत्वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। काल आपण पाहिलं की या रसाळने जो देवी भक्त आहे म्हणजे रुक्मिणी मातेचा भक्त आहे, कथा अत्यंत रसाळ भाषेत सांगतो म्हणून लोकांनी त्याचं नाव ठेवलंय रसाळ। पण त्याने रामचरित्र लिहायला सुरुवात केली आणि रामचरित्र लिहिताना मध्ये त्याला एक थोडी शंका आली, म्हणाले आपण ह्याबद्दल रुक्मिणी मातेला विचारावं। साळ्या बोले मधुर वचना मग दृढ म्हणे आंबे आधी माय तुझी कृपा मधुरे आहे याला घेन न माय त्रिभुवने तुझे आज्ञेकडून निश्चित सुंदरकांड रचले प्राकृत तरी याजवर ठेवीवर हस्त देणीची ग्रंथ चालेल हा। आई म्हणा मी सुंदरकांड लिहिले याच्यावरती तू हात ठेव म्हणजे याला मान्यता मिळेल। मग दृढ धरून या पाय म्हणे आंबे आधी माय तुझी कृपा मजवरी आहे या लागे न माय त्रिभुवने तुझे आज्ञेकडून निश्चित सुंदरकांड रचले प्राकृत तरी याजवरी टीव्हीवर धस्त तेणेची ग्रंथ चालेला वचन ऐकून या माथा म्हणे माझी गोष्ट ऐक साडिया घरी बोलवून या नाम या दाखवीत या हा ग्रंथ। त्याने आई साहेबांना विचारलं आई साहेब आपल्या कृपेने हा सुंदरकांड नावाचा ग्रंथ तयार झाला, यात काही त्रुटी आहेत का असं आपण पाहू। तेव्हा जगदंबा माता म्हणाली की मला दाखवण्यापेक्षा तू असं कर, नामदेवाला तुझ्या घरी बोलव आणि संत नामदेवाला तुझ्या घरी बोलवून तू केलेला हा ग्रंथ त्यांना दाखव। अरे माझा वरदहस्त मिळण्यापेक्षा संतांचा वरदहस्त मिळणं महत्वाचं आहे। कारण या कलियुगामध्ये आम्ही त्यांना तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे। तुझ्या आज्ञेकडून निश्चित सुंदर त्याचे चित्तास आल्यावरी मग हात ठेवीन श्री ऐसे ऐकून ते श्री बहुतांत्री उद्विग्न म्हणे नामदेवाला बोलव। त्यांनी जर सांगितलं या ग्रंथामध्ये काहीही दोष नाही मग मी तुझ्या मस्तकावर ते हात ठेवीन। वाईट वाटलं का म्हणे माती ऐके होतं मी उत्तम याती द्विजरा गिरवाण भाषा सगळा थोरते करतळा मळमजला गे। तो साळ्या म्हणतो म्हणजे त्याचा रसाळ नाव आहे, म्हणतो मी विद्वान ब्राह्मण आहे, मी संस्कृत भाषेत प्रवीण आहे आणि तू तर सांगते की नामदेवाचा त्याच्यावर अभिप्राय घ्या म्हणून। आणि नामाविजात याचा आहे त्याशी मी दाखवू माया तो आम्हा सांगे काय हाची विस्मय मज वाटे ऐसे ऐकून रुखणी या जटा विदेक्षणे नामा सामान्य माणसे म्हणे हे मी श्रावणी नायके। अरे तू नामदेवाला सामान्य म्हणतोस, त्याचा अधिकार किती तो मला माहिती आहे। कोण म्हणते जगन्माता म्हणते नामदेवाचा अधिकार किती आहे तो मला माहिती आहे। संत तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, काय म्हणतात
वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, एरानी व्हावा भार माझा. ते म्हणतात की ह्या वेदामध्ये काय सांगितलंय, काय तत्वज्ञान आहे ते आम्हाला माहिती आहे. बाकीच्यांनी नुसतं पाठ करत बसावं. त्यांचं ग्रंथ पाठ असेल पण त्यातलं मर्म त्यांना कळणार. नुसतं पाठांतर असं काय उपयोग. आपल्याला जर एखादं स्तोत्र म्हणतोय त्याचा जर अर्थच माहीत नसेल तर मग उपयोग काय. स्तोत्र म्हटल्याने तो देव प्रसन्न होतो पण त्याला माहिती आहे त्याच्यात काय लिहिलंय ते. पण आपण त्या स्तोत्राचा अर्थ जाणून घेऊन मग ते स्तोत्र म्हटल्यानंतर जो आपल्याला आनंद मिळतो तो महत्वाचा आहे. घरधन्या साचार नामाची वास्तू सोरा, त्याचे प्रेमाचा नकळे पार शारंग धर वश केला. अरे मी नामदेवाला मानते. म्हणजे नामदेव जरी पांडुरंगाचा भक्त असला तरी सुद्धा मी नामदेवाला मानते. का मानते? त्यांनी प्रपंच करून त्या भगवंताला आपलंसं केले म्हणून मानते. घरधन्या होणे साचार मज नामाची भासतो चोर, मला त्या भगवान महाविष्णूपेक्षा पांडुरंगापेक्षा मला त्या नामदेवाचा अधिकार मोठा वाटतो. का की त्यांनी आपल्या भक्तीने ह्या माझ्या पतीला म्हणजे पांडुरंगाला वश केलेलं आहे. घरधन्या होऊन साचार मज नामाची भासतो चोर, त्याचे प्रेमाचा नकळे पार शारंग धर वश केला. काय करशी उत्तम कोळ, धनसंपत्ती विद्यावळ, कृपान करता घननीळ व्यर्थ सकळ अवघेची. अरे एखाद्या माणसाला उत्तम जातीमध्ये जन्म मिळेल. काय करशी उत्तम कुळ. एखाद्या उत्तम कुळात नुसता जन्माला येऊन काय करशील. एक काय करशील उत्तम कुळ, धन संपत्ती विद्या बळ. तुला व्यावहारिक ऐश्वर्य असू शकेल, तुझ्याकडे उत्तम प्रकारचं धन असू शकेल, तुझ्याकडे सन्मार्गाने मिळवलेली संपत्ती ही असू शकेल, तुझ्याकडे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण असं विद्येचं बळ पण असेल. पण हे सगळं असून जर तुझ्यावर भगवंताची कृपा नसेल, म्हणजे एखाद्या माणसाकडे हे सगळं आहे असं समजा, उत्तम कुळामध्ये जन्माला आलेला आहे, संस्कृत उत्तम येत आहे, उत्तम धनसंपदा आहे, उत्तम म्हणजे जे जे काही चांगल्यात चांगलं आहे ते सगळं त्याच्याकडे असं जरी गृहीत धरलं तरी सुद्धा जर त्याच्यावरती भगवंताची कृपा नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. एक महत्वाचं काय बघा, आसमान में जितने तारे उतने शत्रु होत, एक कृपा भगवान की तो बालन बाका होत. आकाशात जेवढे तारे आहेत तेवढे जरी तुम्हाला शत्रू असतील तरी एक कृपा भगवान की तो बालन बाका होत. जर तुमच्यावर भगवंताची कृपा असेल तर कोणी तुमचं वाईट करू शकत नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाची काय ती भगवंताची कृपा, ती प्राप्त करून घ्यायला पाहिजे. काय करशी उत्तम कुळ, धन संपत्ती विद्या बळ, कृपान करता घन नीळ व्यर्थ सकळ अवघेचे. ऐसे शिकवून रुक्मिणी अदृश्य झाली विश्वजनने, संकट जाणून ते क्षणी नाम या सन्निपाचारले. आता आईचीच आज्ञा, जिला आपण मानतो तिची आज्ञा. मग त्यांनी नामदेव महाराजांना मोठ्या सन्मानपूर्वक आपल्या घरी बोलवलं आणि सांगितलं मी सुंदरकांड कथा रचना केलेली आहे, तर तुम्ही एकदा तुमच्या नजरेखालनं हा ग्रंथ घाला आणि तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही त्याच्यावर अभिप्राय द्या. ऐसे शिकवण्या रुखण्या दृश्य झाले विश्वजननी, संकट जाणून ते क्षणी नाम या सन्निपाचारले. बैसा वयस देऊन आसन साळ्या बोले मधुर वचना, सुंदरकांड संपले पूर्ण ते करा श्रवण निज प्रीती. अवश्य म्हणून तयास श्रवण करते कथा रसा, नित्य करून अवकाश नामदेव घरासे तसे. नामदेव महाराज म्हणाले, माझी जी भगवंताची नित्य सेवा आहे ती झाली की मग मी तुझी कथा ऐकायला येत जाईन. साळ्या म्हणायला चालेल, तुम्ही तुमचं जे नित्यकर्म आहे ते करा आणि जसं तुम्हाला थोडा वेळ मिळेल तसं माझ्याकडे येऊन रोज थोडी थोडी कथा ऐकली तरी चालेल. अवश्य म्हणून दयास श्रवण करते कथा रस. आता आपण नाही का आपली सगळी प्रपंचाची कामं करतो आणि मग आपल्याला सवय मिळेल तशी आपण कथा ऐकतो.
देवही म्हणतो तू तुझं सगळं काम करून घे बाबा, आणि मग नंतर शांतपणे माझी कथा आहे. अवश्य म्हणून तयास श्रवण करती कथा रस नित्य करून अवकाश नामदेव घराशी येते आवीन आधीच त्याचे रसाळ बोलणे श्रोता प्रेमळ वैष्णवजना रंगाद्भुत वाडे वेग गहन समाधान सकळासे. आधीच त्याची वाणी रसाळ आहे, आधीच त्याचे रसाळ बोलणे. पण नुसतं वाणी गोड असून काय नुसतं अहो सगळं व्यापाराची वाणी गोडच असते. या वहिनी बसा, तुमच्यासाठी चहा मागवतो, तुमच्यासाठी आईस्क्रीम मागवतो, तुमच्यासाठी रस मागवतो, तर गोडच बोलतो. अहो तुम्हाला काय आम्ही जास्ती घेऊ का, तुमच्याकडनं काय आम्ही जास्ती पैसे घेऊ का, बसा. अहो तुम्ही आमचं नेहमीचं गिऱ्हाईक आहे बसा. आता त्याला हे कळत नाही की त्यांनी चहाचं बिल आपल्याच साडीमध्ये लावलं आहे, त्याने आईस्क्रीम आणलं आहे त्याचं बिल आपल्यामध्येच लावलं आहे, त्याने आणलेलं काय चहा म्हणजे तुमच्यासाठी जे काहीतरी पदार्थ मागवले त्याचं बिल त्यातच तो आधी ॲड करतो. हे आपल्याला कळत नाही. गोड काय, गोड कोणालाही बोलता येतं. आपलं काम करून घ्यायचं असेल तर मनुष्य गोड बोलतोच ना. अहो प्लीज हो, तुम्ही काय फार मोठे उदार आहेत बघा, तुमचं काय हो. म्हणजे एखाद्याला जर आपल्याकडनं काम करून घ्यायचं असेल तर तो आपल्याशी गोड बोलतोच. म्हणजे नुसतं गोड बोलतोय उपयोगी नाही. मग काय म्हटलं नाही, नुसतं रसाळ महत्त्वाचं नाही, त्याच्यामध्ये अंतःकरणातनं येणारं प्रेम पाहिजे. आधीच त्याचे रसाळ बोलणे श्रोता प्रेमळ वैष्णवजन. त्यातून त्याला काय झालंय, श्रोता असा भेटलाय, कोण, वैष्णव आहे. श्रोता वैष्णव प्रेमळ जन, नामदेवासारखा श्रोता भेटलाय, वैष्णव आहे आणि भगवंताची कथा अत्यंत प्रेमभावाने श्रवण करणारा श्रोता आहे. देहभान विसरून जातोय कथा ऐकताना. श्रोता प्रेमळ वैष्णव जन रंगाद्भुत वाडे गहन समाधान सकळाशी. आणि अशा वेळेला काय होतं, सांगणाऱ्यालाही आनंद आणि ऐकणाऱ्यालाही आनंद. आधीच त्याचे रसाळ बोलणे श्रोता प्रेमळ वैष्णवजन रंगाद्भुत वाडे गहन समाधान सकळांसे. तो हनुमंत उडाला रत्नाकर पावला लंका महानगर, तेथे वैसला वृक्षावर ते चरित्र लागले. आणि मग त्या सुंदरकांडामध्ये, सुंदरकांड म्हणजे काय, सगळं मारुतीचं चरित्र आहे. सुंदरकांड म्हणजे रामायणामध्ये सुंदरकांड नावाचा जो भाग आहे त्यामध्ये मारुतरायाने केलेल्या लीला हे त्याचं वर्णन. सीताशुद्धीसाठी मारुतराय समुद्र उल्लंघन करून लंकेत जातात, तो प्रसंग त्या कथेमध्ये आला. तो हनुमंत उडाला रत्नाकर पावला लंका महानगर, तेथे बसला वृक्षावर ते चरित्र लागले. तिची वाचिता साचार प्रश्न करीत वैष्णवीरा, तो कासयाचा आहे तरोवर मारुती ज्यावर बैसला. ऐसी नामायाची प्रश्न होते ऐकून साड्या कुंटीची ती, काहीच न सुचेत या प्रति मग गुंडाळून पोथे ठेवित. मग त्याने सांगितलं की सीतामाईला भेटायला अशोकवनामध्ये मारुतराय गेले, ते कोणत्या झाडावर बसले होते असं त्याने विचारलं. कोणी, नामदेव महाराजांनी. कोणाला विचारलं, साड्याला विचारलं, त्या रसाळला विचारलं, का रे बाबा तू एवढं लिहिलेस सुंदरकांड, त्याच्यात तू वर्णन केलंयस की मारुतराय सीतामाईला भेटायला गेले, तिथं शोध घ्यायचा, शुद्धी घ्यायचं गेले, मग ते ज्या झाडावर बसले होते ते झाड कोणतं होतं. घराशी गेली श्रुती जन मग साड्याने घेतले असना, एकाग्र करून यावनं केले ध्यान रुक्मिणी माईचे. बरं म्हणाले, आपण आता राहिलेल्या कथा उद्या पाहू असं कोण म्हणाले, साड्या म्हणाला. कोणाला, नामदेव महाराज. नामदेव महाराजांचा प्रश्न काय आहे की समुद्र उल्लंघन करून लंकेमध्ये मारुतराय गेले आणि झाडावर बसले, पण कोणत्या झाडावर बसले, कोणत्या झाडावर बसले असा त्याने प्रश्न विचारला. साडी काय म्हणाला, आपण आता असं करू, या प्रश्नाचं उत्तर उद्या पाहू असं म्हणून त्यांनी ती वेळ मारून दिली. कोणी, साड्याने. नामदेव महाराज म्हणाले ठीक आहे, उद्या तर उद्या ऐकूयात आपण. नामदेव महाराज निघून गेल्यानंतर साड्याने तो ग्रंथ, पोथी बंद केली, वस्त्रामध्ये बांधून ठेवली पोथी, आणि नंतर
त्यांनी देवीचं एकाग्र मनाने ध्यान केलं. रुक्मिणी माता प्रसन्न झाली, म्हणले काय साळ्या, कशाला मला हाक मारलीस? मग साळ्याने घेतले आसन एकाग्र करून या मन केले ध्यान रुक्मिणी मायेचे. तो सगुण स्वरूप साक्षात धरून रुक्मिणी आली तेधा म्हणे कवण्या कार्यात हृदयात आठवले. साळ्याने धरले पाय म्हणे ऐके ओ मोह माया, लंकेचे द्वारेचा वृक्ष काय तोलवला हे मत सांगा. शिंपेयाची मोले तत्रा कुंठित केले सर्वात एकदा म्हणे मारुती बसला दयावरता तो कासेयाचा होता तरोर. आई तू मला एवढी प्रसन्न आहेस, पण त्या नामदेवाने मात्र मला निरुत्तर केले. मला उत्तर देता आलं नाही कोणत्या झाडावर मारुती बसला ते. शिंपियाची मुले तत्वदा कुंठित केले सर्वात एकदा म्हणे मारुती बसला दयावरता तो कासयाचा होता तरोरा. ऐसे ऐकण्या ते समय साळ्यास म्हणे रुखवाबाई तो पूर्वीच ऐकले नाही अहंता वागेशे. मी उत्तम पहिलं तो ही नाहीसा न धरावा अभिमाना. नामदेवाचा जीवलक प्राण इतरा समान लेखू नये. म्या वृक्ष सांगितला एक त्याने प्रश्न केला आणि का शिकविली बुद्धी पुरे न पुरे लेखा आहाणा सकळी बोलते. स्नेहसूत्र मिळवून वन्नी दीप लावला ऐसा प्रयत्ने त्याचा प्रकाश जनी पुरवू शके सर्वदा. आपले संचित वैभव नाही पिशुनी परा परामा पराशी पिशुनी पराम प्रयत्ने पिशुनी परामहर्ष केला पाहिजे. तो उदारपणे खर्चिला हे पुरवू शके सर्वदा. मुळीचं झरा नाही धरणीशी जीवन दाखले साचवणे त्याचा पाठ लावता कान्ही पुरवू शके सर्वदा. तर्कज्ञान नाही चित्तात्मक वडिली शिकवली उत्तेमनेता तरी ते बुद्धी प्रपंचात पुरवू शके सर्वदा. याच रागी साळ्याच्या आईचे वचन विषय करू कोठोर सांगशी ज्ञान. तू माझ्या हातावर बसून लंका पाहुणी आता. साळ्या अरे काही गोष्टी नुसत्या ऐकून कळत नाही. एक तर ऐकताना मनाची एकाग्रता पाहिजे, ती नसली तरी काय सांगितलं ते कळणार नाही. दुसरं काय सांगितलंय ते कोणत्या संदर्भात सांगितलंय हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. बघा काय. आणि माणसाने अहंकार धरू नये का. एकाहून एक चढी जगामध्ये थोरपणाला मिरवू नको. अरे मी मोठा शहाणा धनाढ्य ही गर्वभार हा वाहू नको. एकाहून एक चढी जगामध्ये थोरपणाला मिरवू नको. अरे आपणच मोठे आहेत असा अहंकार धरू नये. एखाद्या माणसाला श्रीमंतीचा अहंकार असेल त्याच्यापेक्षाही कोट्यावधी माणसं श्रीमंत आहेत. एखाद्या माणसाला आपल्या शक्तीचा अहंकार असेल त्याच्यापेक्षाही शक्तिवान माणसं जगामध्ये आहेत. एखाद्याला आपल्या भक्तीचा अहंकार असेल तुमच्यापेक्षा कितीतरी भक्ती करणारी माणसं या जगामध्ये आहेत. तेव्हा आपल्याजवळ आहे त्या गोष्टीचा माणसाने अहंकार बाळगू नये. अरे पूर्वी कथा सांगितली त्यावेळेला तुझं लक्ष नव्हतं. रुक्मिणी आता काय म्हणते साळ्याला, अरे ज्यावेळेला तुला ही कथा सांगितली ना सुंदरकांड मग तू लिहायला सुरुवात केलीस ना. मग त्यावेळेला मी सांगताना तुझं लक्ष नव्हतं त्यामुळे तुला ते कळलं नाही. बघा काय म्हणते. मी उत्तम पहिलं तो हीन ऐसा न धरावा अभिमान. साळ्या अरे मी ज्ञानी आणि इतर अज्ञानी असा अहंकार मनामध्ये बाळगू नये. मी उत्तम पहिलं तो हीन ऐसा न धरावा अभिमान. नामदेवाचा जीवलक प्राण इतरा समान लेखू नये. अरे इतर माणसाला जीवलग मित्र असतातच. तो नामदेवाचा जीवलग मित्र इतर सामान्य माणसासारखा नाही आहे. त्याचा जीवलग कोण आहे. तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक असा पंढरीचा पांडुरंग त्याचा जीवलग मित्र आहे, त्याचा सखा आहे. तो इतर सामान्य माणसाचे मित्र असतात तसं त्या पांडुरंगाला समजू नकोस. त्याचा सखा तो पांडुरंग आहे. मी उत्तम पहिल तो हिना ईशान धरावा अभिमान. नामदेवाचा जीवलग प्राण इतरा समान लिखू नये. म्या वृक्ष सांगितला एक त्याने प्रश्न केला आणि का शिकविली बुद्धी न पुरे लेखा हाणा सकळी का बोलते. आता समजा मी सांगितलं अमुक वृक्षावर तो बसला होता आणि समजा त्याने नाही त्या वृक्षावर बसला नव्हता, मग तू काय करशील.
म्या वृक्ष सांगितला एक त्याने प्रश्न केला आणि का शिकवली बुद्धी न पुरे देखा आहाणा सकळी बोलती. म्हणून नुसतं शिकवलेलं कामाला येत नाही. स्नेह सूत्र मिळवून वन्ही दीप लावला ऐसा प्रयत्ने त्याचा प्रकाश जनी पुरू न सके सर्वथा. हे बघ, आपण आता दिवाळी आली पण त्या लावतो ना, मग त्याच्यामध्ये काय लागेल? त्याच्यामध्ये म्हणजे पहिल्यांदा लागेल पणती. दुसरी गोष्ट काय लागेल? त्या पणतीमध्ये तेल लागेल. तिसरी गोष्ट काय लागेल? त्याच्यामध्ये वात लागेल. चौथी गोष्ट काय लागेल? ती वात प्रज्वलित करायला अग्नी लागेल. म्हणजे स्नेह, सूत्र आणि अग्नी हे तीन एकत्र आल्याशिवाय दिवा लागत नाही. पण तो पणतीतला दिवा काही जगाला प्रकाश देऊ शकणार नाही. तुमचं अंगण प्रज्वलित करेल पण तो सगळ्या जगाला प्रकाश करू शकत नाही. मग जगाला प्रकाशित करणारा जो दिवा आहे तो कुठला आहे? अंतरिसा ज्ञानदीप मालवून कोरे. अंतःकरणात असलेला जो दिवा आहे तो जगाला प्रकाशमान करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे. स्नेह सूत्र मिळवून वन्ही दीप लावला ऐसा प्रयत्ने त्याचा प्रकाश जनी पुरो न शके सर्वथा. आपले संचिती वैभव नाही पिशू नाही परामर्श केला पाहिजे तो उदारपणे खचित आहे पुरू न शके सर्वथा. अरे स्वतःच्या गाठीला लागतं. लोकांनी आपल्याला काही द्रव्य दिले आणि मग आपण दान केले त्याच्यात काय अर्थ नाही. ते स्वतःच आहे आणि मग आणि ते सुद्धा नुसतं स्वतःच असून नाही. एका विहिरीत पाणी आहे, बरोबर, पाणी आहे आणि ते सगळं उपसून घेतले की विहीर कोरडी पडली. मग उपयोग काय त्याचा? मग काय पाहिजे? पाणी उपसायचं असेल तर त्या विहिरीला जिवंत झरा पाहिजे, नाहीतर पाणी उपसून संपून जाईल. म्हणजे विहिरीला जिवंत झरा असेल तर सतत पाणी येत राहील. मुडी येतो झरा नाही धरणीशी जीवन राखले साचवणे त्याचा पाठ लाविता काननी पुरो न शके सर्वथा. तर्कज्ञान नाही चित्तात मग वडील शिकवली असे ते मानिता तरी ते बुद्धी प्रपंचात पुरो न शके सर्वथा. अरे वडिलांनी सांगितलेलं नुसतं ऐकून कळत नाही किंवा नुसतं पाहून कळत नाही. काय पाहत होता तो? एका माणसाचे वडील त्यांच्या वडिलाचं म्हणजे याच्या आजोबाचं, या मुलाच्या आजोबाचं, याचे वडील कुणाचं श्राद्ध करत होते? याच्या आजोबाचं. हे त्यांनी लहानपणापासून पाहिलं की आपले वडील आपल्या आजोबाचं श्राद्ध वर्षातनं एकदा श्राद्ध तिथी येते, श्राद्ध करत होते. आणि श्राद्ध करताना ते काय करायचे की त्यांच्या घरात जे मांजर होतं ते खांबाला बांधून ठेवायचे. एरवी ते मांजर सारखं यांच्या खांद्यावर खेळायचं. पण ज्यावेळेला याचे वडील श्राद्ध करायला बसायचे त्यावेळेला ते घरातनं मांजर खांबाला बांधून ठेवायचे. हे त्यांनी पाहिलेलं. कालांतराने याचे वडील मरण पावले. हा मुलगा मोठा झाला. आता वडिलांचं श्राद्ध करायची वेळ आली. मग त्याने काय केलं? आता ह्या वेळेला याच्या घरात मांजर नव्हतं म्हणून त्याने काय केलं? शेजारच्याचं मांजर आणलं आणि आपल्या वडिलाचं श्राद्ध करत असताना ते वडील जसे मांजर खांबाला बांधून ठेवायचे तसं बांधून ठेवले. आणि बांधून ठेवल्यानंतर काय झालं? ते मांजर काही एका जागी थांबे ना, सारखं आरडाओरडा करायला लागलं. याचं काही विधी धड होईना. मग गुरुजींनी त्याला विचारलं, का म्हणाले मांजर काय त्रास देतं एवढं? अहो काय त्रास देते म्हणजे काय? ते आमचं नाहीच आहे म्हणले, शेजाऱ्याचं धरून आणले. म्हणले कशासाठी आणलं? नाही तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही तर दरवर्षी आमच्याकडे येता. आमचे वडील आजोबांचं श्राद्ध करायचे त्यावेळेला तुम्ही वडिलांना श्राद्ध सांगायला येत होतं, मंत्र सांगायला. तसंच आता तुम्ही आलायत माझ्या वडिलांचं श्राद्ध, म्हणजे तुम्हाला आमच्या घरातली सगळी पद्धत माहीत आहे. तर तुम्हाला हे माहीत असेल की आमचे वडील आजोबांचं श्राद्ध करताना मांजर खांबाला बांधून ठेवत होते. हो म्हणले, मला माहीत आहे. मग म्हणले, मग यावेळेला आमच्याकडे आता ते मांजर नाही, मेलं म्हणाले मांजर. मग आम्ही काय केलं, वडील श्राद्ध करताना जसं मांजर बांधायचे खांबाला तसं आम्ही शेजारच्या मांजर आणून खांबाला बांधलं. ते म्हणले, अरे मूर्ख आहेस का काय? ते सोड म्हणले. आधी मांजर सोडून दे, ते दुसऱ्याच आहे ना, सोडून. अरे तुझे वडील मांजर खांबाला बांधत होते त्याचं कारण असं होतं की ते मांजर वडिलाच्या सवयीचं असल्यामुळे श्राद्ध कर्म करताना सुद्धा ते सारखं मांडीवर येऊन बसलं तर
काही वेळेला जानवं उजव्या खांद्यावर असतं, काही वेळेला डाव्या खांद्यावर असतं, काही वेळेला मध्ये आडावं लागतं. या विधीमध्ये ते मांजर त्रास द्यायचं, कुठला विधी त्यांना धड करू द्यायचं नाही, म्हणून ते त्यांच्या घरचं असलेलेच मांजर खांबाला बांधत होते. श्राद्ध करताना मांजर खांबाला बांधायची आवश्यकता नाही म्हणाले. तो तुझं डोकं नाही का चालवत म्हणाले. वडील बांधत होते म्हणजे काय, म्हणजे एखादी आपल्या घरामध्ये परंपरा चालत आली असली तर त्याच्या मागचा उद्देश काय असेल तोही लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे त्यावेळेला जे काही चालत आलेलं आहे, वाडवडिलांनी सांगितलं आहे, त्याचं आपलं डोकं चालवून या काळाला काय आता त्यात आपल्याला बदल करता येईल हे सुद्धा डोकं चालवावं लागतं. तर्कज्ञान नाही चित्तात, मग वडील शिकवले होते मानित तरी ते बुद्धी प्रपंचात पुरवू न शके सर्वथा. अरे माणसाला तर्कशास्त्र आलं पाहिजे, हे त्यावेळेला असं करत होते, त्याचं काय कारण असेल की त्यावेळेला एखादा मनुष्य गेल्यानंतर की एखाद्या माणसाच्या घरातलं मनुष्य गेलाय आणि पूर्वीच्या काळी काय होतं की तारा कराव्या लागायच्या. त्याच्या आधी तर इंग्रज आल्यानंतर तारा आल्या, त्याच्या आधी तारा पोस्ट ऑफिसच नव्हते. मग त्यावेळेला जे एकमेकाला संदेश वाहन होत होतं ते कसं होत होतं, खेडेगावं होती, लांब लांब गावं होती, आपल्याला काही दाटीवाटी नव्हती, लांब लांब गावं होती. आणि मग ह्या गावातनं त्या गावात जायला मध्ये रस्ते खराब होते, कोणी बैलगाडीतनं जायचं, कोणी चालत जायचं, कोणी घोड्यावरनं जायचं. म्हणजे एखाद्या माणसाच्या घरातला एखादा मनुष्य गेला आहे हे त्यांच्या नातेवाईकांना कळवायला 2-2, 3-3 दिवस लागायचे, कारण जाऊन देवळ पोहोचत. मग ती माणसं ज्यावेळेला भेटायला यायची त्यावेळेला घरामध्ये पाहिजे का नाही कोणीतरी, म्हणून 10 दिवस ती माणसं आपला उद्योगधंदा सोडून घरामध्ये बसायची, डोक्यावरची केस काढायची. कारण काय, ह्या घरातला मनुष्य गेला की नाही बाकीच्यांना काय कळणार आहे. मग एखादा माणूस चेष्टा मस्करी करेल, एखादा मनुष्य काहीतरी उचणं पासणं मागायला येईल, एखादा मनुष्य काही आपण पैसे दिले नाही तर आपल्यावरची भांडायला येईल. पण ते बघितलं वरचे डोक्यावर केस नाही की मनुष्य म्हणतो याच्यात काहीतरी दुःखद घटना घडलेली आहे तर आपण ह्याला त्रास देऊ नये. म्हणजे हे सगळे जे त्यावेळेला परंपरा चालत आल्या त्याच्या मागे काहीतरी हेतू असणार का नाही. आणि मग आपण काळानुसार काय बदल केला आता की ते सांगतात की अमुक ठिकाणी आमचं सांत्वनाचा दिवस अमुक ठरवलं आहे, त्या दिवशी येऊन तुम्हाला काय त्याच्याबद्दल त्या गेलेल्या माणसाबद्दल 4 शब्द बोलायचे ते बोला. आणि मग बाकीचे आपल्या आपल्या कामाला लागता येईल. आता आपल्याला रजाच मिळत नाही. पहिला दिवस आणि 10वा दिवस म्हणजे यायचं इथं पहिल्या दिवशी या, नाही तर सरळ 10व्या दिवशी या, मध्ये आधी येऊच नका, कारण तुम्ही आला तर आम्ही घरी नसणार, आम्ही ड्युटीला जाणार. म्हणजे त्या काळामध्ये एक तर घरामध्ये माणसंही भरपूर होती, येणं जाणं होतं. आता ह्या काळामध्ये शक्य नाही. आता तर कोविडमध्ये तर तेही शक्य नाही. गेलेल्या माणसाला अग्नी द्यायला आपल्याला जाता येत नाही, तर बाकीच्यांचं काय. मग लांबून नाही बा तुमच्या मनुष्य गेला आम्हाला कळलं, पण आम्ही काही कोविडमुळे तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही, हाही म्हणतो, नाही आलात तर बरं आहे. आता एखादा मनुष्य गेल्यानंतर ही पाहुणे रावळे म्हणजे ते गेलेल्या माणसं दुःख करायचं का पाहुणा रावळ्याचं सगळं करत बसायचं हाही प्रश्न. म्हणजे काळ जसा जातो तसं काळाच्या मानाने जे काही बदल करणं आवश्यक असेल ते बदल आपल्याला करता आले पाहिजे. पूर्वीच्या काळी एखादं लहान मूल जन्माला आलं की मग ते सांगायचं 10 दिवस पूजा नाही केली तर चालेल, 10 दिवस पूजा केली नाही तर चालेल. का होतं ते, त्याच्या मागची कारणमीमांसा अशी होती की एखादा मनुष्य म्हणले नाही मी गुरुचरित्राचं पारायण बसलोय, ती म्हणली ती बाई अडली तिला दवाखान्यात जायचं, नाही आता मला वजन उठता येणार नाही, एवढा अध्याय झाला की मग मी अरे ते देव म्हणेल तुझं बाकी सगळं बाजूला राहू दे, या आधी याला मुलीला काय हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल घेऊन जा, तिला काय दवाखान्यात घेऊन जायचं घेऊन जा. म्हणजे त्यावेळेला काय सांगितलं, प्राधान्य कशाला द्यायचं आहे तर त्या मुलीच्या आरोग्याला प्राधान्य, जी डिलिव्हरी बाई झाली तिच्या आरोग्याला प्राधान्य द्यायचं. त्यावेळेला तर लोक आत जायची परवानगी नव्हती. थांबा म्हणले आता तिला भेटायला जाऊ नका, लांबून बाळ पहा आणि लांबून जा. आताही आपण सांगतो नाही आता लगे येऊ नका, काय इन्फेक्शन होईल त्या लहान बाळाला. मग तेच सांगत होते ना पूर्वी, सगळं ओळख याचा अर्थ काय होता तोच होता. मग हे जे काही पूर्वपरंपरा चालत आलेल्या आहे, आता तर काय पहिल्या दिवशी डिलिव्हरी झाली की लगेच मुलगी घरीच येते, म्हणजे तितकं आता काही राहिलेलं नाही. म्हणजे त्या काळाला ते अनुकूल होतं, काही परिस्थिती अनुकूल होती काही नव्हती, त्यामुळे काही नियम त्यावेळेला केलेले असतील. मग ह्या चालू काळामध्ये आपल्याला त्यात थोडेसे काय बदल करता येत आहेत का,
आणि आपण जे बदल करू ते संयुक्तिक आहेत का, असं आपण बघा. ऐकावं जनाचन करावं मनाचं. शेवटी आपल्याला काय 4 लोक सांगतील ते ऐकायचं आणि शेवटी आपल्या सत्सद बुद्धीला विवेक बुद्धीला जे पटेल तेच करायचं. बरोबर आहे. म्हणून यांनी काय सांगते, ती रुक्मिणी माता त्या साळ्याला सांगते, अरे साळ्या, नुसतं लोकांनी सांगितलेलं ऐकून उपयोग नाही, त्याच्यावर स्वतःचा तर्क चालवावा लागतो. काय म्हणतो, तर्कज्ञान नाही चित्तात, मग वडिली शिकविली उत्तम मानित, तरी ते बुद्धी प्रपंचात पुरवू न शके सर्वथा. ती बुद्धी प्रपंचात पुरू शकत नाही बाबा. प्रत्येकाचा काळ बदलतो, बदलत्या काळानुसार माणसाला वागावं लागतं. तर्कज्ञान नाही चित्तात, मग वडिली शिकवली होते बालित, तरी ते बुद्धी प्रपंचात पुरवू न शके सर्वथा. या लागे साळ्याचे ऐके वचन, शिकवले कोठोर सांगशी साळ्या, ऐके वचनात शिकवले कोठोर सांगशी, ज्ञान तू माझ्या हातावर बैसून लंका पाहून आता. चल आता असं कर, तू प्रत्यक्ष लंकेला चल, माझ्या हातावर बैस, मी तुला लंकेमध्ये घेऊन जाते. मारुती त्या ठिकाणी कुठल्या झाडावर बसला होता ते झाड प्रत्यक्ष डोळ्याने पाहून ये. माझे आवडते तान्हे बा, माझे आवडते, तू माझ्या हातावर बैसून लंका पाहून ये आता. माझे आवडते बा तान्हे सर्वथा, तुझे न पडे उणे आघडीत गाळ घेशील जाणते मी पूर्वी निश्चित. अरे तू माझं लेकरू आहे, तुला कमीपणा आलेला मला चालणार नाही. चल बस माझ्या हातावरती, तुला लंकेमध्ये घेऊन जाते. तो रामायणात घडलेला प्रसंग पुन्हा पाहून घे कसा झाला तर. म्हणजे असं असं घडलं, असं असं घडलं. आता आपण काय करतो, पाहायला जातो, एखादा किल्ला पाहायला जातो, एखादं तीर्थक्षेत्र पाहायला जातो, मग तेच तिथले जे गाईड असतात ते आपल्याला सांगतात इथे अशा अशा घटना घडलेल्या आहेत. ऐसे बोलून उत्तर साळ्या बैसला हातावर म्हणे, बळकट झाके नेत्राणू मात्र उघडू नको. डोळे मात्र घट्ट झाकून घे बुवा. मी तुला हातावर घेऊन चाललेले, खाली पाहशील तर तुला घाबरशील, म्हणून डोळे घट्ट मिटून घे. पाती लवताचे अवचित, हात गेला लंकेवरचा, साळ्यास म्हणे आधी आता पाहे आता लोकन जा आता. असा बघतो तो, देवीचा हात त्या लंकेच्या वरती आहे, साळ्या पाहतोय का. पाती लवताचे अवचित, नुसती डोळ्याची अशी पापणी, पाती पाती म्हणजे डोळ्याचं पातं, डोळ्याचं पातं असं लवतंय तोपर्यंत आधी माता त्याला कुठपर्यंत घेऊन गेली लंकेमध्ये. पाती लवताच्या उचिता, हात गेला लंकेवरचा, साळ्यास म्हणे आधी माता पाहे आता विलोपन. रघुनाथाशी विभीषण अनन्य भावे, गेला शरण तयासी दिली लंका दान. हेमवर्ण प्रभातीची, अरे पहा म्हणजे ही सुवर्णलंका, रामचंद्राने ही सुवर्णलंका विभीषणाला दान करून टाकली. लक्ष्मणाने विचारलं होतं की रामा, एवढी ही सुवर्ण लंका तुम्ही जिंकून घेतली आहे, मग ती आपल्याच ताब्यात राहू देत ना, आपण इथेच राहू लंकेला. नाहीतरी विभीषण ते भरत तिकडे राज्य करतोय तर करू देत त्याला राज्य तिकडे. भरत प्रत्यक्ष नंदीग्रामाला होता, तिथं राज्य करतो, म्हणजे रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्या ठिकाणी शत्रुघ्न राज्यकारभार चालवतो. पण लक्ष्मणाला आपण इथे लंकेमध्ये राहू, भरताला नाहीतरी त्या कैकेयीच्या मनात आहेच ना भरताला राज्य द्यायचं, त्याला राज्य करू द्या, आपण इकडे राहू, भांडणं नको, काही नको. पण राम म्हणले नाही लक्ष्मणा, ही तू म्हणतो ते मुद्दा बरोबर आहे. काय मुद्दा आहे तुझा, ही सुवर्ण नगरी आहे, आता ही सोडून कशाला जायचं, असा मनुष्याच्या मनामध्ये विचार येणं साहजिक आहे. तू म्हणतो त्यात काही चुकीचं नाही. पण एक लक्षात ठेव, मला ही सुवर्ण नगरी आवडत नाही. आपी स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मणा रोच्यते, नमे लक्ष्मणा रोच्यते. लक्ष्मणा, मला ही सुवर्ण नगरी आवडत नाही. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, ही जन्मभूमी मला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे, मला ती सुवर्णलंका काय कामाची आहे. त्याचं सावरकरांनी सांगितलं की मला हा परदेशातलं परदेश काय गाव, मला पुन्हा माझ्या घरी जाऊ देत, माझ्या भारताचं स्वातंत्र्य मला महत्वाचं आहे, मला इथं अंदमानला राहून काय करायचं.
सागराला ते विनंती करतात, ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. आपल्या मातृभूमीच्या दर्शनासाठी माझं मन उत्सुक झालेले, मग तिकडे घेऊन चल. तसं राम म्हणतात, मला मातृभूमीच्या दर्शनाची ओढ लागली, मला तिकडे जाऊ दे. तसं ती रुक्मिणी आता सांगते, पहा साळ्या, अरे ही सुवर्णनगरी पाहून घे. ही सुवर्णनगरी रामचंद्राने विभीषणाला दान केली. रघुनाथासी विभीषणा अनन्य भावे गेला शरण. का दान केली? विभीषण त्याला अनन्य भावाने शरण गेला म्हणून परमात्मा ऐहिक ऐश्वर्यही देतो आणि पारलौकिक सुख पण देतो. तयासी दिली लंकाना हेमवर्ण प्रभातीची, काळे पिवळे रक्त वर्ण निळे पारवे श्वेत जाणैसे सप्तरंगी पाषाण केले गोटोन लखलकीत 5 लक्ष धरी निशित परिसाची लंके विद्र्यासला प्रथमारंभी पादा निशित विस्मित चित्ते साळ्या. 5 लक्ष परिसाची धर विटे बंदीस प्रलक्ष जाण चित्रे देखली नानावर्ण उंच वेधीत गिरे गण ते पाहता मनरमे रूपे तांबे काशाचे कोटी मंदिरे त्यांचे शतकोटी शुद्ध कांचनाचे ऐसे दयाचे संपदा. त्या ठिकाणी चांदीची मंदिर आहेत, 1 कोटी चांदीची मंदिरं, 1 कोटी तांब्याची मंदिरं, 1 कोटी काशाची मंदिरं. रूपे तांबे काशाची 1 कोटी मंदिरे त्यांची, शतकोटी शुद्ध कांचनाची ऐशी तयाची संपदा. 100 कोटी घरं कशाचे? कांचनाची, सुवर्ण कांचना. साळ्यामध्ये जे साळ्या म्हणे चित्तात, कानी ऐकली पुराणी मते, ते तुझे प्रसादे माते पाहतो साक्षात दृष्टीसी. आता आपल्याला गेल्यानंतर ही लंका अशी नाही दिसणार. त्याला ती दृष्टी देणारा परमात्माच पाहिजे तर आपल्याला ती दिसेल. रुक्मिणी आता म्हणते पाहून घे. मग साळ्या म्हणतो की आजपर्यंत मी रामायणामध्ये वर्णन ऐकलेलं आहे, पण ती लंका मला सुवर्णनगरी प्रत्यक्ष मला माझ्या डोळ्याने आई तुझ्या कृपेने पाहता येते. साळ्या म्हणे चित्तात, कानी ऐकली पुराणी मते, ते तुझे प्रसादे माते पाहतो साक्षात दृष्टीसी. नाना परिचित वरदान लता भरित हिरवे कांचन पुष्पी पडी शोभायमान सुरतरुषी उडे अणित. सरोवरी कमळे डोलती भ्रमर त्यावरी गुंजारती, त्यातील जीवन सेविता प्रीती सुधारस चित्ती उडारशी. 9 कोटी अलंकृत शिवालय लखलकीत, नाना उच्चार तेथ अर्चन होत सर्वदा. 9 कोटी शिवालय आहेत. ध्यानस्थ वैसले विदयी धर्मशाळा ठाई ठाई, नंदिनी ऐशा शुभ्रकाई क्षीरासनाई निवृता. मागे रामायणी साचार कवीने वर्णिले लंकानगर, तेव्हा अधर्मी होता सकळ निशाचर तैशीची. आता विष्णुभक्त विभीषण राज्य स्थापला जयपासून, म्हणून स्वधर्मशील अवघे जन आत्मज्ञाने डुल्लती. पूर्वी ज्यावेळेला राम रावणाचा वध करायला आला त्यावेळेला अधर्मी राजा होता. कोण? रावण. आणि राजाच अधर्मी असला तर सगळी प्रजा तशीच. राजा जर भ्रष्टकारी असेल तर प्रजा तशीच होणार ना. आणि राजा जर निरपेक्ष वृत्तीचा असेल, बघा काय म्हटलंय, राजा हा राज्याचा उपभोग शून्य स्वामी असतो. राजा आहे, त्याला सगळं ऐश्वर्य आहे, पण त्या ऐश्वर्यामध्ये तो गुंतून पडत नाही, जगाची कामं करण्याच्या विचारामध्ये असतो. असा तो राजा, मर्यादेशील राजा. असा कोण आहे? विभीषण. ती सांगते त्यावेळेला अधर्मी राजा होता, पण आता धर्मी राजा आहे. कोण आहे? विभीषण आहे. आता धार्मिक राजा असल्यामुळे, विभीषण असल्यामुळे त्याची सगळी प्रजासुद्धा धार्मिक आहे. राजा सत्वशील असल्यामुळे प्रजाही सत्वशील आहे. काय म्हटलंय पहा. मागे रामायणी साचार कवीने वर्णिले लंकानगर, तेव्हा अधर्मी होतांपर सकळ निशाचर तैसेची. राजा अधर्मी, ते सगळे निशाचर अधर्मी. अधर्मी होतांपर सकळ निशाचर तैसेची. आता विष्णुभक्त विभीषण राज्य स्थापला जाईपासून, आता विष्णुभक्त विभीषण जेव्हा राज्यावर बसला तेव्हापासून
आता विष्णुभक्त विभीषण राज्य स्थापिला जाईपासून म्हणून स्वधर्मशील अवघे जन आत्मज्ञाने डुलती. तेव्हापासून सगळे लोक स्वधर्माने वागतायत. म्हणून स्वधर्माचं आचरण करणारी माणसं तयार झाली. स्वधर्म, त्याला प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दल अभिमान वाटायला लागला. म्हणून स्वधर्मशील अवघे जन आत्मज्ञाने डुलती. आत्मज्ञानाने सर्व लोक त्याचा आनंद घेऊ लागले. रत्न जडित हे होमशाळा मुक्ताफळांच्या रंगमाळा, तेथे नृत्य गायन लीळा 64 कळा धाविती. जैशा स्वर्गी देवांगना त्या प्रतिभेच्या सुंदर ललना ठाई ठाई बैसून जाणं भगवतपणा वर्णिते. राजाज्ञेने साचार रागद्वेष विरहित निशाचर श्रुती पाठ करते विजर कीर्तन गजर घरोघरी. सप्तपुरी दे गोपुरे देख दिसते एकावरी एक तयाच रत्ने जोडली अमोलिक पाहे कौतुक साड्या. 7 मजली घर आहेत त्या ठिकाणी. जे जे पहावया होय तर प्रगर एक उरली राहता ऐशा परिविलोकित तरी देखणे समजत न होय किती हे तो बदला जाण. आता घ्यावे राज्यदर्शन आता मनोगत जाणून ते संपुट जावीदा. तो सभेत विभीषण होते शोभते अष्टप्रधान नगरवासी संपत्तीवार ऐशी सभा घनवटली. हे ममय मंडप सगळे करता माझी रत्नाचे दीपक दृष्टी पाहून कौतुक स्वर्गलोक तुच्छ पुढे. ऐसे सवे साचार नामदेव करीत कीर्तन गजर नाद ब्रह्म मुसावला थोर हरिहर शब्दे गरजेली. त्याला वाटलं ऐसा आहे आता आणायचं लंकेत आलो तर विभीषणाची गाडी घेऊत ना, कारण सप्तचिरंजीवामध्ये विभीषण आहे. म्हणाल त्याची गाडी घेऊ. ऐसा म्हणाल तुझी इच्छा. आणि तो विभीषणाचा दरबार त्यांनी पाहिला. तर दरबारात काय पाहिलं ते लक्षात घ्या. हे ममय मंडप सकळीक त्या माझी रत्नांची दीपक दृष्टी पाहून कौतुक स्वर्गलोक तुच्छ त्यापुढे. ऐसे सवे साचार नामदेव कीर्तन गजर नाद ब्रह्म मुसावला थोर हरिहर शुद्धी पाहतो. तर त्या ठिकाणी कीर्तन चाललं आणि कीर्तनाला कोण उभा आहे. कीर्तनाला नामदेव उभे आहेत आणि त्या कीर्तनामध्ये नाचतंय कोण. कीर्तनी नाचे पांडुरंग. तिथं नामदेवाचं कीर्तन चाललेलं त्या साड्याने पाहिलं आणि त्या कीर्तनामध्ये नाचणारा पांडुरंग पाहिला. ऐसे सभेची साचार नामदेव करीत कीर्तन गजरा नाद ब्रह्म मुसावला थोर हरिहर शब्दे गरजते. कंठी शोभती दिव्य सोने परिमळे उधळीत विभीषण. त्याच्या सुवासी करून कोण झाले साड्या ऐकेते वेळा तो नामयाचा ऐकला गळा. न्याहाळून ओळखला डोळा म्हणे याची लीला अनुपमा. रुक्मिणी वाचायला म्हणतो साड्या आई अगं हा तर नामदेवाचा आवाज दिसतो. प्रत्यक्ष पुढे जाऊन पाहिलं तर नामदेवच पाहिले तर नाही. आणि मग साड्याला नामदेवाचा अधिकार कळला. साड्या ऐके ते अवसय ते वेळा तो नामयाचा ऐकला गळा. न्याहाळून ओळखले डोळा म्हणे याची दिला अनुपमा. मी बैसोनी मातेच्या हातावरी दृष्टीच पाहिली लंका नगरी. परी नामा पातला कैशा परी हे निर्धारित सुजवेना. मी आईच्या हातावर बसून आलो म्हणून मला लंकापुरी पाहता आली. पण नामदेव महाराज कसे आले असतील या ठिकाणी. मग लज्जित होऊन यंत्रे मातेस म्हणते असरी. याने देखले नाही जोरी नाही पंढरी समजाता. आई नामदेवाने अजून मला पाहिलं नाही. चल आपण पंढरपूरला जाऊ. आईसा म्हणाल ठीक जाऊ आपण पंढरपूरला. ऐसे बोलताची उत्तर रुक्मिणीने आखडला कर. साड्या पाहे उडून नेत तो पंढरपूर आपले. योगमायेने आपले पुन्हा सगुण रूढ दाखवले. साड्या वंदी पौरे म्हणे कृतार्थ केले मजाता. तुझी या प्रसादे साचार दृष्टी देखले लंका नगर. तेथे नामा वैष्णवीर हरिगुण चरित्र गात असे. आई तुझ्यामुळे
मला सुवर्णनगरी पाहता आली. तुझ्यामुळे मला प्रत्यक्ष बिभीषणाचं दर्शन झालं आणि त्या ठिकाणी नामदेव महाराज कीर्तन करतात हेही माझ्या डोळ्यांनी मला पाहतात. आणि त्यांनी पंढरपूरला आल्यानंतर आई साहेबांचे आभार मानले की आई तुझ्या कृपेमुळे मला हे सगळं प्राप्त झालं. नामदेवाने आपल्याला पाहिलं नाही. आई नाही म्हटले, नामदेव कीर्तनात रंगलेले होते, ते कशाला आपल्याकडे लक्ष देतील. आपण नामदेवावर पाहिले पण नामदेवाने आपल्याला पाहिलेलं नाहीये. राहिलेला कथाभाग आपण उद्या ऐकूयात. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवम् अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. आरती पंढरीश प्रभुचे कमलजापती विठ्ठलाचे. ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती खुले त्यावरी वैजयंती. लाजला पंचबाण जासी लाजला पंचबाण जासी असे ते वदन कमल समनयन हरपले. भान पाहताची उभी ही माय अनाथांची. आरती पंढरीश प्रभुची कमलजापती विठ्ठलाची. कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य बाला. मितीना बिरगुलाला दर्शना संत संग आला. जल्लरी टाळ वाजताना जल्लरी टाळ वाजताना नाचती. नाचती भक्त प्रेम अत्यंत कुंतले चित्त हरी. गुंतले चित्त हरी पायी गणोदा पाव विठाबाई. आरती पंढरीश प्रभुची कमलजापती विठ्ठलाची. सद्गुरु गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तवत्सल शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.